भाग 5. थोडा वेळ बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत तो तसाच उभा होता. त्यांना जाब विचारत होता. दरवेळी स्थितप्रज्ञ बाप्पाच्या मूर्तीचे भावही समजणारा तो, आजचे बाप्पाचे भाव त्याला समजलेच नाहीत. जे सांगत होते, तुझी एंजल तुझ्या जवळ आहे, फक्त मनाचे डोळे उघडून एकदा तिला बघ. थोड्या वेळ बाल्कनीत थांबून रिशान आतमध्ये आला आणि कपडे चेंज करून बेडवर पडला. काहीच वेळात याज्ञिकीही खाली आली. तिनेही कपडे बदलले आणि झोपायला जाणार तर तिला तिच्या रिशानचं भिजलेलं बँडेज दिसलं. त्याच्या जवळ जायची भीती तर वाटत होती, पण चैत्रालीताई म्हणल्यामुळे खरंच आपलं नशीब याच्या त्रासाला कारणीभूत असेल का, असाही प्रश्न पडला. जखम ओली राहिली तर अजूनही चिघळेल हा विचार करून तो झोपल्याचं पाहून तिने ड्रेसिंग बदलायला सुरुवात केली. त्याचा हात हातात घेतल्यावर माहीत नाही का, पण एक वेगळीच फिलिंग तिच्या मनात आली, जसं काही खूप जवळचा आहे हा. हळवी तर ती होतीच मनानं, पण त्याच्या जखमा त्याही पेक्षा त्याचा उतरलेला चेहरा पाहून तिला गिल्टी वाटत होतं. परत एकदा मन भरून आलं तिचं आणि अश्रू गालावर ओघळले. मला माफ कर रिशान, माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला ना, माझ्यामुळे तुमचा ऍक्सिडेंट झाला. खरंच माझ्या तुमच्या आयुष्यात येण्यानं असं झालं असेल का माहिती नाही, पण तुमच्या आईला तर असंच वाटतंय. कदाचित त्या खरंच बोलत असतील. तसंही जो माझ्याजवळ येतो त्याला त्रासच तर होतो. आधी कॉलेजमध्ये माझ्याशी फक्त मैत्री करण्याचा विचार केलेला तो मुलगा, त्यानंतर काव्य, त्यालाही तर माझ्यामुळेच त्रास झाला ना. आणि आता तुम्ही. पण मी निघून जाईन, खूप दूर निघून जाईन, कोणालाच त्रास नाही देणार मी. तिचे मनातल्या मनात विचार सुरू होते. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्याही हातावर ओघळलेले तिला समजलंच नाही. ड्रेसिंग पूर्ण करून रडत रडत ती तिथेच झोपी गेली आणि रिशानने डोळे उघडले. तिचे अश्रू त्याच्या हातावर पडल्यावर त्याची झोप मोडली होती, पण तो तसाच डोळे बंद करून पडून होता. ती बेडजवळ खालीच बसली होती. कपडे बदलले असले तरी तिच्या ओल्या केसांनी समजत होतं ती सुद्धा भिजली होती. तेवढ्यात ती तोंडात पुटपुटत असल्याचं त्याला जाणवलं. त्याने थोडं तिच्या जवळ सरकून ऐकलं तर ती, माझ्याचमुळे हा ऍक्सिडेंट झाला, मी नाही राहणार इथे, मी निघून जाईन, मी निघून जाईन, खूप दूर निघून जाईन, असं काहीसं बोलत होती. तिच्या शरीराची थरथर त्याला जाणवली. तसं त्याने तिला आवाज दिला. तिचं काहीच प्रत्युत्तर नाही, म्हणून त्याने तिला हलवून जाग करण्यासाठी हात लावला तर तिचं अंग चांगलंच तापलं होतं. त्याला तिची काळजी वाटली. त्याने परत एकदा तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिला शुद्धच नव्हती. तिला असं पाहून त्यालाही थोडंसं टेन्शन आलं. त्याने पटकन उचलून तिला बेडवर झोपवलं, अंगावर ब्लँकेट टाकलं आणि झोपेतच तिचं तोंड उघडून तापाचं औषध दिलं. इतक्या रात्री कोणाला उठवावं, सगळे काळजी करतील म्हणून मग तो स्वतःच तिच्या जवळ बसून आजी करायची ते आठवून थोड्या वेळ मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या तिच्या डोक्यावर ठेवू लागला. या सगळ्यात त्याला सुद्धा लागलंय हे तो विसरला होता. थोडा ताप कमी झाल्यासारखा वाटला तेव्हा त्याला थोडं बरं वाटलं. सोफ्यावर त्यालाही अवघडून झोप लागली नसती. शिवाय त्याचा हातही बरा नव्हता.
मग तोही बेडवरच पडला. मगाशी तिचं बोलणं ऐकलं होतं, तेच त्याच्या डोक्यात फिरत होतं. मगाशी ही असं का बोलत होती? हिच्यामुळे माझा ऍक्सिडेंट झाला. हिचा चेहराही किती लाल दिसतोय. डोळे सुद्धा सुजल्यासारखे वाटतायत. खूप रडल्यासारखी वाटतीये. पावसात भिजत रडली असेल का माझ्या ऍक्सिडेंटमुळे? त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली. खिडकीतून चंद्राचा प्रकाश पडला होता तिच्या चेहऱ्यावर. सुंदर दिसत होती ती. इतक्या दिवसात आज पहिल्यांदा तो तिला इतक्या जवळून पाहत होता. आल्यापासून हिच्याही चेहऱ्यावर हसू नाहीये. मी खूप बोललो का त्या दिवशी? एवढं बोललो तरी माघारी बोलली नाही. आज मला ड्रेसिंग सुद्धा करून दिलं. मनाने चांगली वाटतीये. मी चुकलो का हिच्याशी वागायला? जे झालं त्यात हिची तरी काय चूक होती? आजी बरोबर बोलत होती, पण आज हिला तरी काय झालंय? अशी का म्हणाली? निघून जाईन म्हणून? तिच्या विचारात त्याचाही डोळा लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली आणि स्वतःला बेडवर झोपलेलं पाहून गोंधळून उभी राहिली. तिच्या बांगड्यांच्या आवाजाने त्याचेही डोळे उघडले. ती एका हातात मंगळसूत्र पकडून चुळबुळ करत एकदा बेडवर तर एकदा शेजारी असलेला बाऊल आणि पट्ट्या पाहत होती. ते तुला रात्री ताप आला होता म्हणून मी तुला उचलून इथे झोपवलं. आता बरं वाटतंय ना? तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि बाथरूममध्ये ती निघून गेली. त्याने उठून म्युझिक सिस्टीमला गाणी लावली. आज हाताला जखम असल्याने एक्सरसाइज करता येणार नव्हती. मग जिममध्ये जाण्याऐवजी त्याने इथेच सॉंग्स लावले आणि ते ऐकत डोळे मिटून बेडवर पडून राहिला. तिने सुद्धा स्वतःचं आवरलं आणि खाली ती निघून गेली. आजीने तिला दोघांचा ब्रेकफास्ट वरती न्यायला लावला होता. ती स्मितासोबत ब्रेकफास्ट घेऊन आली होती तर अजूनही सॉंग्स सुरू होते. न बोलता दोघांनी सुद्धा ब्रेकफास्ट केला. काही वेळ ती आजीसोबत त्यांच्या रूममध्ये बसली होती, पण आता तिला परत रूममध्ये यावं लागलं. रिशानला सुद्धा बसून बसून कंटाळा आला होता. थोडा वेळ मॉम आणि शिखाही थांबून बोलून गेल्या होत्या. एंजल, काय करत असशील ग तू? तू काय करणार? गाणीच ऐकत असशील. तुला हेच तर खूप आवडतं ना? मी पण तुला आठवत गाणी ऐकतोय. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. कितीदा सुकून पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. मोबाईलमध्ये तिचा फोटो पाहत तो हे गाणं जगत होता. तिलाही गाणं ऐकून तिच्याच मनाच्या व्यथा कोणीतरी सांगत असल्यासारखं वाटत होतं. इतके दिवस तो सकाळी लवकर जायचा आणि उशिरा यायचा, त्यामुळे दिवसभर ती रूममध्ये एकटी असायची. पण आज तोही रूममध्ये होता आणि दोघांच्यात बरंच काही अवघडलेपणा सुद्धा होता. शेवटी ती सोफ्यावर बसली आणि समोरचं मॅगझिन उचलून त्यात डोकं घातलं. पण मनात दुसरेच विचार सुरू होते. याला सॉंग्स खूप आवडतात वाटतं. सकाळपासून ऐकतोय. मला पण किती आवडायचे. आणि काव्य, त्याला तर. ती काव्याच्या विचारात भूतकाळात जाऊन पोहोचली. तिला काव्यसोबतचं मेसेजवरचं कॉन्व्हर्सेशन आठवतं. काव्याचा मेसेज आला होता.
सखी. सखीचा इकडून काहीच रिप्लाय नव्हता. व्हेअर आर यू? रिप्लाय कर ना. सखीचा काहीच रिप्लाय नव्हता. काव्य परत एकदा मेसेज करतो. काय यार हे, दिस इज नॉट डन. मी वाट पाहतोय. तू नेहमी असंच करते. आपलं ठरलं होतं ना यावेळी बोलायचं, पण तू लवकर ऑनलाईन का येत नाहीयेस? सखीचा त्यावर काहीच रिप्लाय नव्हता. काही वेळानंतर सखी त्याला रिप्लाय करते. सॉरी, माझं घड्याळाकडे लक्षच नव्हतं. बोल ना आत्ता, प्लीज रुसू नकोस ना. काय ग, कुठे एवढी बिझी होतीस? अरे इथेच होते, पण मोबाईलकडे लक्षच नव्हतं. मग कुठे लक्ष होतं? सॉंग्स ऐकत होते. माझी फेवरेट गाणी लागली होती, किशोरजींची. ती ऐकत असताना मला लक्षच राहत नाही दुसरीकडे कुठे. मी गाण्यात सगळंच विसरून जाते. तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस. गाण्यात एवढं कोणी मग्न होतं का? मी होते. इट्स मेडिटेशन फॉर मी. किती शांत वाटतं गाणी ऐकून. बरं बाई, पण दिवसभर गाणीच ऐकायची का? मी जेव्हा मेसेज करेन तू हेच सांगत असतेस मला की मी गाणं ऐकत होते. तुला बोर नाही का होत? आणि कुठून आणतेस एवढी गाणी? मला गाणी आवडतात ऐकायला. आणि कुठून आणतेस म्हणजे काय? आपल्याकडे किती गाणी आहेत, विविध भाषेतली. त्यातही केवढे प्रकार आहेत. गझल, सुफी संगीत, शास्त्रीय संगीत, भजन, कीर्तन, ओव्या, पहाटगीतं, मराठी, बॉलिवूड, प्रेमगीतं, पार्टी सॉंग्स. ही सगळी लिस्ट न संपणारी आहे. आणि तुला माहितीये, मला ना गाणं म्हणायलाही खूप आवडतं. ओ, मला तर लिस्ट ऐकूनच डोकं फिरायला लागलं. आणि तू गाणं म्हणतेस? सगळ्यांचे कान नीट आहेत ना, की बहिरे झालेत सगळे? काव्य चेष्टेमध्ये सखीला बोलतो. तू खूप बेकार आहेस. ते काय असतं ना, हा बंदर क्या जाने अद्रक का स्वाद, तसं तुलाही माझ्या गाण्याची कदर नाहीये. आणि माझी आजी नेहमी म्हणते, माझ्या आवाजात जादू आहे. मी गात असताना सगळ्यांनाच ते ऐकावंसं वाटत राहतं. हो का? मग कधी ऐकवशील तुझं गाणं? काव्य तिला प्रश्न विचारतो. त्याच्या या प्रश्नावर बराच वेळ तिचा काहीच रिप्लाय नव्हता. आणि मग थोड्या वेळानं ती रिप्लाय करते. सोड ना ते, तुला नाही का आवडत सॉंग्स? तिने सरळ सरळ त्याचा प्रश्न इग्नोर केला होता. अजिबात नाही. कधीतरी गाडीमध्ये ड्राईव्ह करताना किंवा मग पार्टीमध्ये ऐकतो, तेवढीच. बाकी मला जास्त आवडत नाहीत गाणी. ओ, तू खूप बोरिंग आहेस, सखी त्याला रिप्लाय करते. अरे, आता मला नाही आवडत शब्दातलं संगीत. त्यापेक्षा मी जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात फिरत असतो ना, तेव्हा पक्ष्यांचे आवाज, नदीचा खळखळणारा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, उंच डोंगरावर भरभर करणाऱ्या वाऱ्याचा आवाज मला जास्त आवडतो. म्हणजे मला शब्दातलं संगीत, तर तुला निसर्गातलं संगीत आवडतं. तू आत्ता जे जे म्हणालास ते सगळं अनुभवलंयस का? काव्य त्यावर तिला हो म्हणून रिप्लाय करतो. काश मी पण हे सगळं अनुभवेन कधीतरी. म्हणजे मी हे कधीच अनुभवलं नाही. कधीतरी पक्ष्यांचे आवाज ऐकलेत, पण समुद्र, नदीचा खळखळाट, उंच डोंगर नाही पाहिले मी कधी. व्हॉट? तू हे कधीच नाही पाहिलेलं? काव्य तिला प्रश्न करतो. नाही, मी कधी माझ्या शहरातून बाहेरच गेलेली नाही. पण का? तुला नाही आवडत का असं फिरायला? माहिती नाही.
पण कधी संधीच नाही मिळाली तर नक्की आवडेल हे सगळं अनुभवायला. तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली आणि ती विचारातून बाहेर आली. फोनवर स्वानंदीचं नाव झळकत होतं. ती पटकन फोन उचलून बाल्कनीत गेली. हॅलो सानू. आदू. एकमेकींचा आवाज ऐकून दोघींना सुद्धा भरून आलं होतं. ए आदू, तू रडू नको ना. मी पण रडेन नाहीतर. आणि काय ग, लग्न झालं आणि तू विसरलीस मला, एकही फोन नाही केलास. सानू. तिचा आवाज आत्ताही जड झाला होता. मी बोलणार नाहीये तुझ्यासोबत. तुला इतकी काय घाई झाली होती ग? तुला माहिती होतं ना माझ्या लग्नाची डेट. मग तू त्याच दिवशी लग्न का ठरवलंस? आपण बेस्टीज होत आणि आपल्यालाच एकमेकींच्या लग्नाला येता नाही आलं. सानू, तुला तर माहितीच आहे ना सगळं. हो, मला माहितीये. तुझ्या त्या हिटलर घरातल्यांनी तुझं लग्न त्याच दिवशी ठेवलं असणार आणि तू काहीच बोलली नसशील. बर, पण ते जाऊ देत सगळं. मला ना खूप छान वाटतंय. आता आपण ना आपली अॅनिव्हर्सरी एकत्र साजरी करत जाऊयात काय दरवर्षी. कसलं भारी होईल ना. याज्ञिकी त्यावरती एवढाच रिप्लाय करते. ती उपहासात्मक हसली. इथे ती रिशान आणि त्याचं घर सोडून जाणार होती आणि तिकडे स्वानंदी दोघींच्या अॅनिव्हर्सरीज एकत्र साजऱ्या करायचं प्लॅनिंग करत होती. कशी आहेस? जिजू कसेत? खुश आहेस ना ग तू? हो ग माझी आई, मी एकदम छान आहे. राजही खूप मस्त आहे ग. मी खूप 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 खुश आहे. आपलं लग्न एकाच दिवशी झालं म्हणून. तू लग्नाला तर आली नाहीस, पण आज संध्याकाळी माझं रिसेप्शन आहे आणि तू काहीही करून येणार आहेस. ओके? अगं पण मी कशी येणार? कशी म्हणजे काय? जिजूंना घेऊन ये ना यार. आधी तू त्या अग्निहोत्री जेलमध्ये होतीस. सानू. सॉरी यार, पण खरंच आहे ना, किती नियम होते तुला तुझ्या घरी. कधीच बाहेर जाऊन दिलं नाही कुणी. पण आता तू मुंबईत आहेस ना, मग ये ना आता तरी. का इथेही तुला रिस्ट्रिक्शन्स आहेत? नाही ग, असं काही नाहीये. बर, मी विचारून सांगते. दॅट्स लाईक माय गुड गर्ल. लवकर लवकर या, मी वाट बघतेय तुझी. मी ऍड्रेस मेसेज केलाय तुला. बाय बाय. याज्ञिकीने रूममध्ये येऊन पाहिलं. रिशान आराम करत होता. मग काही विचार करून ती आजीच्या रूममध्ये गेली आणि त्यांची परवानगी घेतली. रिशानची तब्येत ठीक नाही म्हणून ती एकटीच जाणार होती. ड्रायव्हर तिच्यासोबत जाणार होता. संध्याकाळी तिने स्वतःची तयारी केली. तिने आत्ता ही साडीच घातली होती. रिशान कंटाळला होता म्हणून तो हॉलमध्ये बसला होता. तेवढ्यात आजी आल्या आणि त्यांनी पाहिलं. त्या तिला एकटक पाहत होत्या. काय झालं आजी? मी ठीक दिसत नाहीये का? हे चांगलं वाटत नाहीये का? तू यातही छान दिसतीयस बाळा, पण ही मुंबई आहे. ही साडी थोडीशी ओल्ड फॅशन वाटतीये. एक काम करू. त्यांनी शिखाला बोलवून घेतलं आणि तिला काही सूचना दिल्या. शिखाने सुद्धा जाऊन पटकन काही ड्रेसेस आणले. पार्टीवेअर वन पीस होते ते. त्यातला तिला एक मस्त फिट झाला आणि मग तो फायनल केला. डार्क ग्रीन कलरचा थोडा झगमगता पार्टीवेअर गाऊन. त्यावर तिला ड्रेस स्लीवलेस असल्याने अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून लॉंग श्रग, केसांची हेअरस्टाईल, साजेसा मेकअप शिखाने खूप सुंदर तयार केलं होतं तिला. आता वाटते राधिका कुलकर्णीची नात सून. त्यांनी डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावलं. कडक असली तरी तिच्याही अहिल्या आजीचा तिच्यावर जीव होता आणि आता आजींना पाहून तिला नकळत त्यांची आठवण झाली.
जा बाळा आता, ड्रायव्हर आहे बाहेर. मीही सोबत आले असते, पण आता थंडीचा बाहेर त्रास होतो आणि ही शिखा सुद्धा बाहेर चाललीये. तू मात्र एन्जॉय कर हा. रेशांची तब्येत ठीक असती तर तोही आला असता. पण जाऊ दे, परत कधीतरी येईल हो तो तुझ्या सोबत. तू मात्र काळजी घे आणि हो, उशीर होणार असेल तर फोन कर. आजी सोबत ती खाली आली. दोघीही बोलत बोलत रिशांसमोर उभ्या राहिल्या. त्या रिशानला काही बोलत होत्या, पण अचानक रिशान उठून भरभर पायऱ्या चढून त्याच्या रूममध्ये निघून गेला. याला काय झालं? असा कसा घाईत गेला वरती? त्या स्वतःलाच प्रश्न विचारत होत्या. शेवटी त्यांनी बाहेरपर्यंत येऊन याज्ञिकीला गाडीत बसवून दिलं आणि याज्ञिकीचा पहिल्यांदा घराबाहेरचा पहिला एकटीने करायचा प्रवास सुरू झाला. मुंबईतलं ते संध्याकाळचं ट्रॅफिक, उंचच्या उंच इमारती, माणसांची गर्दी, गाड्यांच्या हॉर्नचा आवाज तिला पाहून नवलही वाटत होतं आणि थोडीशी भीती सुद्धा. जेव्हा आपण रिशांचं घर सोडू तेव्हा एकटे या जगात कसे राहणार? तिला रडूच कोसळलं. पण कसं तरी स्वतःला सावरत ती पुन्हा एकदा बाहेर पाहायला लागली. काहीच वेळात ती रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचली. असं नाही की इतक्या लोकांना कधी एकत्र तिनं पाहिलं नव्हतं, पण तेव्हा सतत कोणीतरी सोबत असायचं तिच्या. आज ती एकटी होती. तिला एकटीला आता परिस्थितीला सामोरं जायचं होतं. तिला काव्याचे शब्द आठवले. माणसाने कधीतरी एकट्याने थोडा वेळ घालवावा, एखादा प्रवास करावा. स्वतःचीच नव्याने ओळख होते आपल्याला. काव्य म्हणतो तसं आता मला सुद्धा एकट्याने आयुष्याचा प्रवास करायचा आहे आणि त्याची सुरुवात आजपासूनच. ती मनातच बोलते. तिने मनाची तयारी केली आणि पूर्णपणे अनोळखी लोकांच्या गर्दीत ती सामील झाली. थोडंसं पुढे गेल्यावर स्टेजवर स्वानंदी दिसली आणि तिला खूप दिवसातून आपलं कोणीतरी भेटल्याचा आनंद झाला. स्वानंदीची सुद्धा नजर तिच्यावर पडली आणि तिनेही बाकी कशाचीही तमा न बाळगता पळतच येऊन याज्ञिकीला मिठी मारली. मी खूप मिस केलं तुला. मी पण. ये, मी तुला राजसोबत ओळख करून देते. तिने तिच्या नवऱ्यासोबत ओळख करून दिली आणि याज्ञिकी एकदम बेस्ट फ्रेंड असल्याचं सांगितलं. मला इथे थोडा वेळ थांबायला लागेल, पण तू अजिबात लवकर जायचं नाही असं. आणि हे काय, माझे जिजू कुठे आहेत? अगं, त्यांची तब्येत ठीक नाहीये म्हणून मी एकटीच आले. ओ, इट्स ओके, परत कधीतरी भेटू. ओके. तिने याज्ञिकीची ओळख तिच्या चुलत बहिणीसोबत करून दिली आणि थोडा वेळ तिच्यासोबत थांबायला सांगितलं. याज्ञिकी आता स्वानंदीच्या बहिणीसोबत बोलत उभी होती. तिनं पाहिलं पार्टीमध्ये बहुतेक सगळ्याच पार्टीवेअर ड्रेसेसमध्ये होत्या. हातात ड्रिंक्स आणि काही लोक छान नाचत होती. मुला मुलींना इतकं फ्री हसत खेळत नाचताना तिने टीव्हीवर फक्त पाहिलं होतं. आज प्रत्यक्षात ती पहिल्यांदा ते सगळं पाहत होती. काही वेळ गेला असेल. आता पार्टी बऱ्यापैकी संपली होती. फक्त जवळचे लोक होते. स्वानंदीने सगळ्या फॅमिलीची तिला ओळख करून दिली आणि तिला थोडंसं बाजूला घेऊन आली. अदू यार, आज माझं रिसेप्शन आहे. प्लीज आज तुझ्या सुंदर आवाजात एक गाणं म्हण ना. मी? नाही, नको ग. प्लीज ना अदू. मी गाणं म्हणणं सोडलंय स्वानंदी. का? ज्याच्यासाठी गाणं गावंसं वाटायचं तोच नाही आता आयुष्यात. गाणं म्हणलं तर काव्याची अजूनही आठवण येते. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. स्वानंदी ही भाऊक झाली होती. तिला पण तर तिच्या आदूचं हे सिक्रेट माहिती होतं. आदू,
सांभाळ स्वतःला. तरी मी तुला सांगत होते, तू सांग काव्याला तुझ्या मनातल्या भावना. काहीतरी मार्ग निघाला असता अगं. नाही ग, त्याला खरं कळलं असतं तर तो कसाही माझ्यापर्यंत पोहोचला असता. पण नंतर काय झालं असतं याचा विचार सुद्धा करवत नाहीये. अगं पण सानू, राधाकृष्णाचं प्रेम एकमेकांवर होतं, खूप प्रेम होतं. पण त्याच्याही नशिबी कायमचं भेटणं नव्हतं. तसंच सखी आणि काव्याचे. आम्ही कधीच भेटून काव्यसखी नाही होऊ शकत. तिला अश्रू अनावर झाले होते, पण स्वानंदीने तिला मिठी मारून थोडंसं शांत केलं. सोड ना तो विषय. आता लग्न केलंस ना तू, विसर त्याला. जिजूंसोबत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर. काय माहिती, बाप्पाने यातही तुझं काहीतरी चांगलंच ठरवलं असेल. मला माहितीये, काव्याला विसरणं तुझ्यासाठी सोपं नाहीये. पण किती दिवस त्याच्या आठवणीत रडत राहशील हं? स्वानंदी याज्ञिकीला समजावत होती. तिला स्वानंदी सोबत बोलून तिचं मन हलकं करावंसं वाटत होतं. पण आत्ताच तिचंही नवीन आयुष्य सुरू झालंय. उगीच आपल्यामुळे तिच्या आनंदाला ग्रहण नको म्हणून तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि काही वेळ थांबून तिचा निरोप घेतला. इकडे रिशान बाल्कनीत बसून गाणी ऐकत होता. मनात एक अपराधीपणाची भावना होती. जेव्हा हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलेला असताना त्याच्या आजीसोबत येणाऱ्या याज्ञिकीकडे लक्ष गेलं, तेव्हा तिला पाहून त्याला एक वेगळीच फिलिंग आली होती. अगदी सेम तशीच जेव्हा सखीचा पाठमोरा फोटो पाहून त्याला वाटलं होतं. हार्टबीट्स त्याचे वाढल्यासारखे त्याला वाटत होते. तो एकटक तिला पाहत होता. पण आजीच्या आवाजाने तो भानावर आला आणि आपण काय विचार करत होतो हे लक्षात आल्यावर स्वतःचाच त्याला राग आला आणि तो पटकन बेडरूममध्ये निघून गेला. असा कसा मी तिच्याकडे पाहत होतो? रिशान, तुझं सखीवर प्रेम आहे, मग दुसऱ्या कोणाकडे तू असं कसं काय पाहू शकतोस? तो मनातच विचार करत होता आणि त्याने रागातच चेअरच्या साईडच्या आर्मवर हात आपटला.